हातकणंगले तालुक्यातील रुई येथे दोन समाजातील अंतर्गत वादातून झालेल्या मारहाणीत सचिन कांबळे या तरुणाचा आज पहाटे मृत्यू झाला। या प्रकरणातील मारेकरी अद्यापही पोलिसांना सापडले नसून हातकणंगले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे। गेल्या वर्षभरापासून या दोन समाजातील तरुणांमध्ये वाद सुरू आहे। यापूर्वीही दोन्ही गटात मोठी हाणामारी झाली होती। शुक्रवारी रात्री हा वाद मिटवण्यासाठी चर्चा सुरू असताना साठेनगरमधील तरुणांनी सचिन कांबळे आणि त्याच्या सोबत आलेल्यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत सचिन कांबळे, विजय जिरगे आणि संदीप कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत। यातील सचिनचा आज पहाटे कोल्हापुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे सचिनच्या समर्थकांनी सीपीआर रुग्णालयात मोठी गर्दी करत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली। अखेर पोलिसांनी समर्थकांची समजूत काढत मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची बदली केली आहे। पोलिसांच्या आश्वासनानंतर सायंकाळी मृतदेह ताब्यात घेत रुई येथे पोलीस बंदोबस्तात सचिनवर अंत्यसंस्कार करण्यात आले। रुई गावात या दोन्ही समाजात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला असून सचिनच्या मारेकऱ्यांची शोध मोहीम सुरू केली आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।